मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रेशीम बॅच येण्याच्या आधी आपण कशा पद्धतीने तयार करायला पाहिजे याच्याविषयी माहिती बघणार आहे। तर बघा मित्रांनो, हे जे तुम्हाला स्टँड दिसतं तर स्टँडला आपण काय केलेलं आहे, दोरी बांधून घेतलेले आहे। सर्वसाधारण 1 फुटाच्या आसपास उंचीवरून एक दोरी बांधलेली आहे आणि त्या दोरीला काय करणार आहे आपण, तुम्ही बघू शकताय। पहिल्यांदा आपण काय करणार, रोल जे तुम्हाला दिसतंय तर ही रोल आपण हे स्टँडमध्ये हातरून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर ही जी दोरी बांधलेली आहे तर त्या दोरीला पेपरनं अशा प्रकारे स्टेपलर करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने केलेलं आहे। इथं अशी दोरीच होती तर त्या दोरीला आपण पेपर मारला आणि पेपरनं स्टेपलर मारलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कप्पे करून घ्यायला लागतात। तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपण केलेलं आहे। याच्यामुळे काय होतं की हे असं का बांधायचं, तर आळ्यानंतर जसं साईज वाढेल तसं काय होतं की आळ्या ह्यातून बाहेर येतात आणि खाली पडतात, नंतर मग ते खालनं वर टाका वगैरे ह्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात। तर त्यासाठी अशा प्रकारचं कप्पे करून घेणं गरजेचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे 4 स्टँड आहेत, रॅक आपल्याकडे 4 आहेत। तर त्याच्यामध्ये काय करणार आहे, एका कप्प्यामध्ये प्रत्येक रॅकच्या एका कप्प्यामध्येच आपण काय करणार आहे ती चॉकी घेणार आहे। तर प्रत्येक कप्प्याला मी काय केलं आहे, अशा प्रकारचे कागद हे करून बाहेरनं पेपर वगैरे लावून व्यवस्थित करून घेतलेलं आहे। सर्वसाधारण संध्याकाळचे एक 7-7:30 वाजता आपल्याकडे चॉकी येणार आहे। तर ह्या कप्प्यामध्ये पण ह्या रॅकवरती पण अशा प्रकारे केलेलं आहे। त्याच्यानंतर इकडचं काम चालू आहे, आता हे करणार आहे, ह्याला स्टेपलर मारणार आहे। तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आपण पेपर हातरला आणि पेपर हातरून हे केलेलं आहे। आपण जे रॅक केलेलं आहे, आपलं रॅकची जी रुंदी आहे तर 5 फूट आहे आणि याची लांबी 20 फूट। आपण इकडचं जे रॅक तुम्हाला दिसतंय ह्याची रुंदी आहे ती 6 फूट, 6 बाय 20 आहे। तर अशा प्रकारचं आपल्याकडे लांबी रुंदीचं रॅक आहेत आणि प्रत्येक ह्याला 4 कप्पे आहेत। तुम्ही बघू शकता प्रत्येक ह्याला 4 कप्पे आहेत आणि आळ्यांची जसं साईज वाढेल तसं आपण मग ते जे आळे आहेत ते खाली वगैरे घेणार आहे। ते पुढं आता तुम्हाला समजतच जाणार आहे की कशा प्रकारे आपण नियोजन करतोय वगैरे। तर आळ्या येण्याच्या आधी अशा प्रकारे आपण कप्पे करून तयार ठेवणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही बघू शकताय कसं नियोजन केलेलं आहे ते। पुढं आपण आता टाकणारच आहे चॉकी येताना कशा प्रकारे आपण ते आळ्या पसरवतोय वगैरे सगळ्या गोष्टी डीपमध्ये सगळे बघणार आहे। तर मित्रांनो, चॉकी आलेले आहे। आपण 200 अंडपुंजेची बॅच घेतलेली, 200 अंडपुंजेची बॅच आपल्याला सर्वसाधारण 7,200 रुपयाला पडलेले आहे आणि त्याच्यानंतर भाडे एक 450 रुपये, म्हणजे 7,650 रुपये आपल्याला 200 अंडपुंज बॅचला पैसे गेलेले आहेत। तर मी काय केलेलं आहे, माझ्याकडे 4 रॅक आहेत, तुम्ही बघू शकता 4 रॅक आहेत। तर 4 रॅकमध्ये आपण प्रत्येक रॅकला 1 कप्प्यामध्ये आपण चॉकी ठेवलेली आहे। तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपण चॉकी ठेवलेले आहे आणि दुसरा मोल्ट उठलेला आहे। तर ह्याच्यामध्ये एक हे आळी दिसत नाही, एक मोल्ट राहिलेला, प्रत्येक आळीचा मोल्ट उठलेला आहे, तुम्ही बघू शकताय। तर आपण काय करणार आहे, या आळ्यांवरती अंकुश पावडर जे आहे तर अंकुश पावडर ह्याच्यावरती टाकणार आहे, धुराळी करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पाला टाकणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण बघूया। तर मित्रांनो, आपण अंकुश पावडर त्या आळ्यांवरती मारून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता ही जी आहे ती अंकुश पावडर आहे। तर
मोल्ट निघल्यानंतर आपण अंकुश पावडर मारणार आहे. तर ही फडक्यानं आपण पहिल्यांदा पावडर फडक्यानं मारणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मग तिसरा मोल्ड, चौथ्या मोल्डला आपण हातानं हे करणार आहे. हातानं जरी आपण पावडर टाकले तरी काही अडचण येत नाही. हे अशा प्रकारे फडकं घ्यायचं आणि त्याला थोडंसं हादरा दिल्यानंतर काय होतं की ह्याच्यातून पावडर खाली पडते. तर बघूया आपण कशा प्रकारे पावडर आपण मारणार आहे ते. तर अशा प्रकारे पावडर मारणार आहे आपण. तर मित्रांनो, आपण अंकुश पावडर मारलेले, तर त्याच्यानंतर आपण पाला टाकून घेणार आहे. तर मित्रांनो, आज आपली चॉकी आली तर मोल्ट पण उठवणार आहे आपण दुसरा. तर त्याच्यानंतर आपण पाला घ्यायला आलोय. तर पाला आपण कशा प्रकारे कट करायला पाहिजे आणि कोवळा कोवळा पाला सुरुवातीला लागतो. तर काय करायचं, तुम्ही बघू शकताय सुरुवातीचे 4 ते 5 पानं, सुरुवातीचे 4 ते 5 पानं आपण घेणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला कोवळा कोवळा पाला लागतो आणि त्याच्यानंतर जसजशी साईज वाढेल, जसं टाइम जाईल तसं आपल्याला निबार पाला लागतो. तर सुरुवातीला आपण वरचंच कोवळा कोवळा 4-5 फांद्याचा असणारा अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय 4-5 फांद्या असलेला पाला आपण सुरुवातीला घेणार आहे आणि त्याच्यानंतर साईज वाढेल तसं आपण मोठा पाला घेणार आहे, निबार पाला खालून कट करणार आहे. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे सगळीकडे पाला व्यवस्थित समांतर टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय आपण कसा पाला टाकलाय. कोवळा लुसलुसीत पाला टाकल्यामुळे आळ्या वर येत आहेत, तुम्ही बघू शकताय पाला खाण्यासाठी. तर असं प्रकारे आपण नियोजन करायला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती बघणार आहे. म्हणजे आळ्या आल्यानंतर आपण काय केलं, व्यवस्थित रॅकवरती ठेवून घेतल्या आणि त्याच्यानंतर अंकुश पावडर मारली आणि त्याच्यानंतर पाला टाकला. एवढंच काम केलेलं आहे.